भारत पाकिस्तान तणाव काहीसा निवळला आहे, मात्र ऑपरेशन सिंदूर संपलेलं नसल्याचं वायुदलाकडून सांगण्यात आलंय। यासाठी जिल्हाधिकारी ठाणे तथा नियंत्रक नागरी संरक्षण दल ठाणे आयोजित ऑपरेशन अभ्यास अंतर्गत मॉक ड्रिलचे आयोजन वाशी सेक्टर 12 मधील नील सिद्धी सोसायटीमध्ये करण्यात आले होते। यावेळी हवाई हल्ला झाल्यावर नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी तसेच शासकीय व प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे कामं करतात याबाबत प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे की 22 एप्रिलला जे पहलगाम या ठिकाणी काश्मीर मधील ठिकाणी 26 महिलांचा जो सिंदूर उद्ध्वस्त झालाय, पाकिस्तानी जिहादीने किंवा आतंकवाद्यांनी त्यांचा सिंदूर पुसलाय, त्याचा एक भाग म्हणून किंवा त्याचा एक बदला म्हणून केंद्र शासनाने जे ऑपरेशन चालवलंय, ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल, त्याच्याच आपण प्रचिती की शासकीय यंत्रणा प्रणाली पण कशी सज्ज व सक्षम आहे हे पण दाखवणं गरजेचं आहे। कारण जरी आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्स सज्ज आहे, त्याच तोडीने आपण स्थानिक जे यंत्रणा आहे ते पण सक्षम आहे की नाही हे खात्री करणं पण महत्वाचं आहे। त्या दृष्टिकोनातून हे मॉक ड्रिल आयोजित आहे। आज नवी मुंबईतील वाशी या नील सिद्धी टावर्स सेक्टर 12 या ठिकाणी घेण्यात आला। यामध्ये शासकीय प्रणाली यंत्रणा जी आहे आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत रिलेटेड तर सगळ्या संघटनेने सगळ्या एजन्सीनी भाग घेतला। त्यात लीडिंग सिव्हिल डिफेन्स जरी करत असला तरी होमगार्ड, TDRF, महसूलचे अधिकारी कर्मचारी, फायरचे, पोलीस आणि इतर NGO व सर्वच शासकीय यंत्रणेचे अधिकारी जे आपत्तीशी संबंधित आहेत त्यांचा सहभाग आहे। आणि हा आपण लाईव्ह इथं बघितलेला आहे। जो नवी मुंबई महानगरपालिकेकडे 68 मीटर लॅडर आहे, ती ॲम्ब्युलन्स व्हेकल आहे। भारतामध्ये 103 मीटरची जी गाडी आहे ती केरळ राज्यामध्ये आणि त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये हे आपण बघितलं। तर हे खूप आवश्यक आहे। आजचं प्रतीक्षित चांगलं झालं, याचा उद्देश एकच होता की एअर अटॅकच्या वेळेला ब्लॅकआउट ही संकल्पना बॉर्डरच्या जवळच्या लोकांना माहित असते, पण आपल्या लोकांना ब्लॅकआउट म्हणजे नक्की काय माहित नसतं। त्याबद्दल आपण अवेअरनेस सगळ्या जनतेमध्ये केलेला आहे। आणि दुसरं या मॉक ड्रिलचा उद्देश एकच होता की आमची यंत्रणा काय आहे आणि कोणतीही आपत्ती आपल्या यातून पुढून काळा आली तरी नागरिकांनी घाबरून न जाता फक्त महापालिकेच्या सूचनांचं पालन करावं, एवढी एक अपेक्षा होती। आज जसं मॉक ड्रिल घेतलं तसंच मॉक ड्रिल मग आपले अग्निशमनचं असेल किंवा आणखीन आपत्ती आली तर कोणत्या सूचना महापालिकेमार्फत दिल्या जातील आणि त्याचं कसं पालन करायचं हे आम्ही यापुढचा पण प्रोग्राम आम्ही आता चेकआउट करतो। आणि त्या पद्धतीनं जशी ही शिडी आता लोकांना फक्त माहित आहे, आम्हाला माहित आहे, पण लोकांना माहित नाही की आपल्याकडे एवढी 68 मीटर शिडी आहे। आता जशी त्यांनी नील टावरच्या अध्यक्षांनी अपेक्षा व्यक्त केली की तशी वेळ येऊ नये अशीच आमची इच्छा आहे। पण जर आलीच, कारण डिझास्टर म्हणले की सांगून येत नाही, आणि तशी वेळ आलीच तर आपले सर्व सज्ज असावे यासाठी सर्व वॉर्डामध्ये मोठ्या सोसायटीमध्ये हे शिडी नेऊन, हे लॅडर नेऊन आम्ही त्यांचं प्रात्यक्षिक दाखवतो आणि लोकांना सुरक्षित ठेवतो की काही झालं तरी आम्ही तयार आहोत।